तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक ऑनला दिनेश असेल, स्ट्राईक एंडला बादल. मला तर वाटतंय गोलंदाजी मार्कवर सुद्धा गोलंदाज दिनेश असेल. पहिले षटक मेंटेनर पॉवर पेता षटक 38 सर्कल. 9 खेळाडू सर्कलच्या आत असतील, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि हीच ती संधी खरबई संघाच्या दोन्ही फलंदाजाला. पाहूया पहिला बॉल दिनेशचा. लुफी टॉस चेंडू अकरा लाईनचा फटका. क्षेत्ररक्षण थोडं खराब ठरते. चेंडू जातोय कावकावनाच्या दिशेने सीमा रेषे पार. कडकडे दणदणे चौकार. यस यस डीजे डिंग. जरी चौकार खाल्ला असेल त्यानंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लाईन मध्ये थोडे चेंजेस करताना गोलंदाज दिनेश. नक्कीच 3 षटकाचा सामना विचार केला तर खरवई संघाला एक चांगल्या टार्गेट चेसिंग स्कोर समोर उभं करावं लागेल. 12 फटा संघ समोर इथे चांगला फटका. पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा कावकावनाच्या दिशेने चेंडू टावलं होतं. आउटफील्ड खराब, क्षेत्ररक्षण खराब. नितीन चेंडू खाली होता परंतु चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषे पार. कडकडे दणदणे चौकार. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत या गोलंदाज दिनेशाचं. त्यानंतर एक डॉट बॉल फेकी केलं होतं, त्यानंतर एक चौकार. पाहूया पुन्हा एकदा दिनेश. यावेळेला खराब चेंडू, त्यावर मात्र घातक ठरतोय फलंदाज. पुन्हा एकदा 11 लाईनचा फटका आणि नो चेंडू असेल. पंच गणेश वाघमारे आम्हाला सांगतात की हा नो चेंडू म्हणजे टोटली 5 धावा या चेंडू मागे मिळणार. आणि एकच रिव्ह्यू असेल. दोन्ही संघांनी कृपया याची नोंद घ्यायची. टीम खरवई तसेच टीम बारापाडा सॉरी नक्कीच हा नो चेंडू आहे. आम्ही पाहिले थर्ड अंपायर आम्हाला सांगतात की हा नो चेंडू आहे. नो चेंडू त्यावर मिळणार चौकार आणि एक नो चेंडूची एक बांधत्या धाव. टोटली 5 धावा बोनसच्या स्वरूपात स्कोर कार्ड वर ऍड करतात. मंगेश सर आम्हाला सांगतात टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. मोठी उडी मारते 13 या धाव संख्येवर. नो चेंडू, त्यानंतर मात्र फ्री हिट असणारे. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट पाहूया. यावेळेला फीटचा चेंडू मिळार मध्ये ढकलला गेला. क्षेत्ररक्षक ताईंना ते कोणतीही घाई गडबड करत नसताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या जागेवर थांबून एकही धाव मिळणार नाही फ्री हिटच्या चेंडूवर. मात्र आपण पाहते स्कोर कार्ड अजूनही 13 या धाव संख्येच्या घराचा. मेंटेनर पॉवर पेतो षटक अजूनही प्रगती पथावर. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला थांबून केले, पुश केले. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ढकलला गेलाय. फॉलोथ्रो मध्ये चांगलंच क्षेत्ररक्षण. 1 धाव रोखू शकत. मला वाटतं 1 धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने स्कोर कार्ड 14 या धाव संख्येवर जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिलं जुनी मार्गस्थ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. स्कोर कार्ड आम्हाला सांगतात मंगेश सर की 14 या धाव संख्येवर जाऊन पोहोचले. चांगली धाव संख्या आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं जुनी प्रगती पथावर. पाहूया नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल. यावेळेला वेगवान चेंडू, गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी होते. शेवटचा चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये सही सलामत. कोणती धाव मिळणार नाही. एक डॉट बॉल फेकी करून दिनेश षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर 14 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचले. षटक क्रमांक दुसरं तिसरं हे दोन्ही महत्वाचे षटक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मला वाटतं ऋषिकेश षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. सांघिक दुसरं असेल, वैयक्तिक पहिलं षटक असेल ऋषिकेश याचा. ऋषिकेश सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. टीम सीबीडी ठाकरवाडी संघाकडून ओव्हर झाले. पंच ओव्हर झाले. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, पुन्हा एकदा चौकार, त्यानंतर नो बॉल फेकी केला. फ्री टूवर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक सिंगल चिकी रन, त्यानंतर एक लास्ट बॉल तो डॉट बॉल. टोटली 6 चेंडूची फेकी झाले. तर सेकंड ओव्हर आपण पाहतोय ती म्हणजे गोलंदाज ऋषिकेश
याच्या माध्यमातून पाहूया ऋषिकेश दुसरं षटक हातात. दुसऱ्या षटकात किती धाबा जोडणार टीम खरबाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 14 धाबा स्कोर कार्डवर आम्हाला सांगतात मंगेश सर की 14 धाबा स्कोर कार्डवर लगावल्यात. अजूनही सलामीची जोडी सही सलामत दिनेश आणि बादल. सध्या स्ट्राईक ऑनला दिनेश आहे, स्ट्राईक एंडला बादल असणारे. गोलंदाजी मार्कवर टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाकडून ऋषिकेश. दुसरं षटक आता तो चला स्पीडअप करायचा. पहिला बॉल दिनेश साठी. पहिला बॉल कव्हर कट खेळण्याचा प्रयत्न परंतु गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी. एक वेगवान चेंडू फेकी करतो गोलंदाज ऋषिकेश. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट. त्यानंतर दुसरा पाहूया दुसरा बॉल या वेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू स्टेट ऑन द स्टंप. विकेट किपरच्या हातात. नक्कीच हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक बॅटिंगची एज लागली होती परंतु धाव मिळणार नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूचे फेकी झाले. दोन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऋषिकेश टू दिनेश. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी. थोडासा लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ऑन द ग्राउंड केलेला फटका. नक्की चेंडू जातो वन बाउन्स. सीमारेषे पार. कणकणे दणदणे चौकार. धन्यवाद डीजे. स्टेट ऑन द ग्राउंड केलेला फटका वन बाउन्स सीमारेषे पार. एक खणखणी दणदणी चौकार पाहायला मिळाला जिथे 2 चेंडू डॉट फेकी केले होते ऋषिकेश आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. तो म्हणजे दिनेश याच्या बॅट मधून. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय. चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. तरी चौकार आला असेल तरी पाहूया ऋषिकेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. नेक्स्ट बॉल फेकी करतो. या वेळेला ओव्हरपिच चेंडू होता. फटका बसला गेलाय. मिडानमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक 2 त्या चेंडू खाली 2 धाबा रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल दोन्ही फलंदाजांना. बादल आणि दिनेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. दुहेरी धावेने टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय. तर जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवर. 20 धाबा स्कोर कार्डवर. अजूनही सलामीची जोडी सही सलामत आहे. तोपर्यंत थोडस प्रेशराईज असेल तर म्हणजे टीम सीबीडी ठाकूरवाडी संघ. यावेळेला खराब फटका असेल कारण तर इथे स्वतः क्षेत्ररक्षक जबरदस्त जज केलं जातं. चेंडूला झेल टिपला जातोय. पकडू कॅच जितो मॅचचा आव्हान मांडत असताना सीबीडी ठाकूरवाडी संघ. यस डीजे डीजे. ऋषिकेश संदीप बॅटल स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. असं तर ऋषिकेश टू ऋषिकेश पाहूया. शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच टायमिंग थोडा बसला जाते. पुन्हा एकदा मिडानमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेताना मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा मिळतात या शेवटच्या चेंडूवर. दुहेरी धावेने आपण पाहिलं स्कोर कार्ड हालता ठेवत असताना दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचले स्कोर कार्ड
22 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले ऋषिकेश याचं. चांगले षटक म्हणावं लागेल. 8 धावा खर्च करून सुद्धा एक विकेट महत्वाचे तंबूकडे परतवलंय, तो म्हणजे दिनेश याला तंबूमध्ये बसवून ठेवलंय. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते सर्व संघांना. आणि या मॅच मध्ये सुद्धा या दोन्ही संघांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. अजून काही सामने आपल्याला खेळवायचे आणि या सेकंड राऊंडच्या सामन्यात आपण पाहिलं तर हायर स्कोर जर केला मात्र 37 धावाचा हायर स्कोर आहे पहिल्या मॅच मध्ये. सेकंड राऊंडचा पहिला सामना जो आपण पाहिला तो म्हणजे 12 संघाचा 36 का 37 धावा आहेत हायर स्कोर. 35 धावा आहेत तर 36 धावा जर एक हायर स्कोर केला तर आपल्याला नक्कीच बाय मिळेल, याची सुद्धा नोंद घ्यायची. टीम खरबाई शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर नितीन पाहूया. पहिला बॉल फ्लाय स्लिपला चांगलं असं फील्ड होतंय. चेंडू अडवलं जातं. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बावीस धावा स्कोर कार्ड वर आहेत नक्कीच. 36 धावा स्कोर कार्ड वर लागावं लागेल जर खरबाई संघाला बाय हवी असेल तर नक्कीच एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर समोर उभं करावं लागेल टीम सीबीडी ठाकूरवाडी संघासमोर. यावेळेला पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू टावलं थोडस थांबवलं होतं असताना क्षेत्ररक्षक 2 धावा रोखू शकत नाहीये. थोड्याशा चुकीमध्ये इथे सिंगलची किरण पळून काढलेला एक आणखीन एक धाव म्हणजे दुहेरी धाव मिळणार या चेंडू मागे. दुहेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड हलतं ठेवत असताना दोन्ही फलंदाज जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वर. आपण स्कोर पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर आपण पाहतोय जबरदस्त आयोजन टीम संजय नगर यांच्याकडून. एक जबरदस्त नाईट रजनी शुक्ल आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मी सामन्याकडे वळतोय पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल यावेळेला वेगवान चेंडू सेट ऑन द स्टंप. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू जातोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू मात्र संयम बाळगून गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन चांगली गोलंदाजी म्हणावी लागली आतापर्यंत सीबीडी ठाकूरवाडी संघाकडून. पाहूया नेक्स्ट बॉल सुद्धा वेगवान चेंडू. पुन्हा एकदा गुड लेंथ मध्ये चेंडूची पैकी वारंवार फलंदाजाला बीट केलं जाते गोलंदाजाकडून. गोलंदाज नितीन मात्र अप्रतिम गोलंदाजी. हा काय गोलंदाजी आहे नितीन याची. आतापर्यंत पाहिलं तर आपण तारीफ करावी तेवढी कमीच या गोलंदाजाचे. विचार केला तर 4 चेंडूची पैकी गेले फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि उर्वरित 2 चेंडू पुन्हा एकदा पाहूया. बादल साईक ऑनलाईन आडवे बॅटिंगने केलेला फटका स्टेट ऑन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार कलेक्शन करावं याचा फायदा दोन्ही फलंदाजाला. 2 धावा रोखू शकत नाही. पुन्हा 2 धावा मिळणार. दुहेरी धावेने स्कोर कार्ड हलतं ठेवलं जाते. आपण पाहते स्कोर कार्ड या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचल्या 26 या धाव संख्येवर. शेवटचा चेंडू असेल फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि धावफलक आपण पाहिलं तर 25 धावा स्कोर कार्ड वर. सॉरी 26 धावा स्कोर कार्ड वर. लास्ट बॉल असणारे पाहूया. लास्ट बॉल त्याच पद्धतीचा चेंडू परंतु पंच आम्हाला सांगतात की नो चेंडू. पॉपिंग लाईन क्रॉस केले गोलंदाजाने. शेवटचा चेंडू मात्र थोडस खराब आणि या चेंडूवर मात्र मिळते एक अवांतर धाव. थोडस खराब चेंडू म्हणावं लागेल. नितीन तारीफ केली होती 5 चेंडू मागे परंतु थोडस पेस वाढवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजी मार्कवर असताना. नितीन पॉपिंग लाईन क्रॉस करून मात्र गोलंदाजी करत होते. तिथे पाहिलं आमचे पंच गणेश वाघमारे अतिशय सज्ज आणि धीट असे पंच या आयोजनात लागलेत. नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करेन. दरम्यान सामन्याकडे वळले. यावेळेला मोठा फटका हा इन द एअर. यावेळेला चेंडू नक्की जाते कावकानाच्या डोक्यावरून. स्काय किसी एक षटकार. यस डीजे. पॉपिंग लाईन पण परंतु चेंडू फेकी झालाय फ्री हिटचा पंच. अगोदर जर आपण आता परत अच्छा तर चला थर्ड अंपायर विनंती असेल. डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही पाहतोय आणखीन एक नो बॉल आहे असं पंच आम्हाला सुचवतात. आम्ही पाहतोय हा नो बॉल असणार आहे की नाही नक्कीच आम्ही पाहतोय.
नक्कीच नक्कीच. चला विनंती असेल पंच गणेश वाघमारे आपण 1 मिनिट यायचं इथे. गरवाडी संघाला आणि एक नोची धाव मिळणार या चेंडू मागे. तर नक्कीच एक नो आणि त्यावर आलेला षटकार आपण पाहिलं. स्कोर कार्ड तर 34 धावा स्कोर कार्ड वर लागत म्हणजे अजूनही चान्स आहे एक हायस्ट स्कोर साठी. 22 साठी एक चान्स आहे तो म्हणजे टीम खरवाई संघाला चला स्पीडअप करायचं. ठीक आहे लास्ट बॉल आहे पंच सामन्याला सुरुवात करायची आपण सुद्धा पाहायचं. शेवटचा चेंडू असेल नितीन याचा फ्रीडचा चेंडू असेल कृपया याची सुद्धा सूचना घ्यायची. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार लॉफ्ट एक फ्लॅट खणखणीत दणदणीत षटकार. नदर आपण टॉस बॉक्स कडे यायचं नाणेफेकीसाठी. चला विनंती असेल टीम पळसझरी तसेच टीम बारपाडा दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स कडे यायचं नाणेफेकीसाठी.
चला विनंती असेल टीम पळसदरी कॅप्टन आणि टीम बारापाडा कॅप्टन आपण याचे टॉस बॉक्स कडे नाणेफेकीसाठी विनंती असेल शेवटचा पुकार असेल यानंतर आपला सामना रंगणार आहे. तसेच विनंती असेल आपण लाईन आखून घ्यायचे खेळपट्टी आखून घ्यायचे त्यानंतर सामन्याला सुरुवात करायची. तर सलामीची जोडी सीबीडी ठाकरवाडी संघ ऋषिकेश स्ट्राईकॉनला सॉरी जय स्ट्राईकॉनला असे स्ट्राईक हँडला असणार आहे. तर म्हणजेच ऋषिकेश पहिला बॉल आपण पाहतोय दिनेशाचा तर पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 3 षटकाचा हा सामना असेल. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 षटक आणि विजयश्री खेचण्यासाठी 41 धावसंख्येची गरज. पाहूया नेक्स्ट बॉल पॉवर प्ले षटक या षटकात हात उघडावे लागतील. फलंदाज जय याला यावेळेला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच अपील करतात पंच पण पंच आमचे दोन्ही अतिशय दक्ष. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रेट ऑन द स्टंप वरून गेलेला चेंडू एक डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात दिनेश कडून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत खरबई संघाकडून. आपण पाहतोय की 41 धावांचं टार्गेट समोर आहे सीबीडी ठाकूरवाडी संघासमोर. तिथे मात्र थोडस बॅकफुटला जात असताना या 2 चेंडू मागे कोणतेही धाव आले नाहीये. खातं उघडलेलं नाहीये. खातं उघडावं लागणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल स्टेप आउट होऊन पुन्हा मागे सरकून हा चेंडू ढकललाय डिपेक्स टाकावरच्या दिशेने. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे रेस लागली. जिंकला तो चेंडू. मिळतात ते 4 धावा. यस डीजे आणि नेट कोणताही हरकत करत नाही. म्हणजे हा डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल या वेळेला ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेकी एंड एज लागते बॅटची. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज थोडस अडचणीत मला तर वाटतंय जय पाहावं लागेल हेरावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर हात उघडावे लागतील. मोठे फटके खेळावे लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर 40 धावांचा डोंगर खोदावं लागणार आहे. 41 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. इथे हात उघडावे लागणार आहे. जय 5 चेंडूची फेकी झाली. चांगली गोलंदाजी दिनेश कडून. पाहूया लास्ट बॉल या वेळेला सुद्धा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॅडला मला चेंडू आदळतोय. पंचांकडे इशारा केला गेलाय. अपील केली गेली परंतु पंच आमच्या अतिशय दक्ष धीट आणि नीट कोणती हरकत करत नाहीये. म्हणजे नक्कीच पंचांचा षटक संपलेचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 5 अशी धावसंख्या आतापर्यंत टीम सीबीडी ठाकूरवाडी संघाची. तर येणारे 12 चेंडू 36 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसातल्या सेकंड फेरीचा. सेकंड सामना आपण पाहतो. येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. भाऊ या षटक क्रमांक दुसरं कोण हाताळणार आहे? ऋषिकेश. तर ऋषिकेश षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. सांघिक दुसरं असेल वैयक्तिक पहिलं असेल. पाहूया पहिला बॉल यावेळेला हाय व्होल्टेज फटका नक्कीचा. चेंडू जातो का कोणाच्या डोक्यावरून लॉफ्ट टॅग फ्लॅट सीमारेषे पार स्काय किसिंग षटकार. यस डीजे
स्वागत केलं जातंय. गोलंदाज ऋषिकेश याचा काय फटका खेळलाय. ऋषिकेश टू ऋषिकेश याचा सामना रंगतोय. फलंदाज ऋषिकेश इकडे मागडा तरत असताना आणखी एक मोठा फटका. पुन्हा एकदा लॉफ्ट फ्लॅट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या गल्लीमध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरातची चेंडू जाते सीमारेषे पार कणकडे दंडाळे षटकार. येस डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद. काय फटके काढलेत ऋषिकेश टू ऋषिकेश याचा सामना रंगते. सध्या विचार केला त्या सीबीडी आपण बोले जय जय याच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आले जय याच्या बॅट मधून. सॉरी की 2 फटके खेळले तर ऋषिकेशला इथे मात्र थोडंसं पाहावं लागेल हेरावं लागेल. गोलंदाजी मार्कवर असताना थोडंसं लाईन लेंथ मध्ये सुधार करावं लागेल कारण 2 चेंडू 12 धावा खर्च केल्यात. टोटली स्कोर कार्ड पण पाहिलं तर मंगेश सर आम्हाला सांगतात की 17 धावा स्कोर कार्ड वर आहेत आतापर्यंत. आपण पाहतो येणारे 10 चेंडू 24 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा जय. यावेळेला सुद्धा कव्हर ड्राईव्हचा फटका खोदून काढलाय चेंडू आणि हा चेंडू नक्की जातो एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषे पार कणकडे दंडळे चौकार. चला तर चौकार आहे. चौकार आम्ही काउंट करतोय. धडा आहे आमच्याकडे आहे आणि धड अंपायर मला सांगतात की हा चौकार आहे. चौकाराच्या माध्यमातून टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 21 धावा स्कोर कार्ड वर. आता येणारे 9 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. चांगला सामना रंगतोय. येणारे 9 चेंडू 20 धाव संख्येची गरज. या षटकातील सुद्धा काही चेंडू शिल्लक. ऋषिकेश ते थोडसा गोलंदाजी मार्कवर महागडे ठरत असताना ते म्हणजे करवई संघासाठी पाहावं लागेल. ऋषिकेशला कुठेतरी कान चावावं लागेल. ऋषिकेशाचं कान मंत्र द्यावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर स्कोर कार्डला लाल सिग्नल द्यावं लागेल गोलंदाज ऋषिकेशाला. परंतु पाहूया उर्वरित 3 चेंडू पुन्हा जय. पाहूया जय टू ऋषिकेश. स्लो वन डिलिव्हरी केली. यावेळेला लाईन बदलले लेंथ सुद्धा बदलले. तर आपण पाहतोय हा डॉट बॉल मला वाटतं पाहायला मिळतोय. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 4था चेंडू मला वाटतं मंगेश सर आम्हाला सांगतात एक डॉट बॉल. एक्स बॉल पुन्हा एकदा ऋषिकेश. यावेळेला नक्कीच यावेळेला चांगला चेंडू. यावेळेला लाईन मध्ये सुधारणा केली. नक्कीच गुड लाईन गुड लेंथ मध्ये स्लो पण डिलिव्हरीची फेकी होत असताना गोलंदाज ऋषिकेश कम बॅक करतो. जरी 3 चेंडू खराब फेकी केले असेल त्यानंतर मात्र कम बॅक करतो. 2 बॉल आपल्याला बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळतात. या चेंडूची गरज आहे. या चेंडूची आशा होती ते चेंडू फेकी करतो गोलंदाज ऋषिकेश. कम बॅक करतो. लास्ट बॉल असावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. येणारे 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज. थोडस प्रेशराईज असेल ऋषिकेश कारण 3 चेंडू मागे मोठे फटके खाल्ले होते. 16 धावा डबल खर्च केलेत ऋषिकेश आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकी केलेत. आता मात्र शेवटचा चेंडू पाहूया ऋषिकेश टू जय. यावेळेला शॉर्ट पिच चेंडूवर प्रहार चढवलं जाते. हल्ला बॉल चेंडू सीमारेषे पार. पुन्हा एकदा लेफ्ट फ्लॅट कणकडी दंडाने षटकार. कॅप्टन इथे उपस्थित आहे तरी विनंती असेल टीम प्लस जरी कॅप्टन झालेला ओके तर निर्णय कळवायचा.
विनंती असेल टीम फौजदारी संघ आपण समालोचन कक्षाकडे यायचं आणि आपला निर्णय कळवायचा. तर आपण चालू सामना पाहतोय सीबीडी ठाकूरवाडी वर्सेस खरवई असा सामना रंगतोय. अतिशय दूरवरून आलेला संघ सीबीडी बेलापूर संघ नक्की जबरदस्त खेळाडू वृत्ती चांगलासा बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. पैसा वसूल सामना पाहायला मिळतो तो म्हणजे फलंदाजाकडून सध्या आपण पाहतोय चांगली फटकेबाजी होते. आपण पाहायला गेलो तर येणारे 6 चेंडू तब्बल 14 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी टीम सीबीडी बेलापूर संघाला. आणि आता या धावा रोखाव्या लागतील त्यामध्ये शेवटच्या गोलंदाजाला तो म्हणजे आतिश गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक घेऊन आला. येणारे 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी. पाहूया पहिला बॉल आतिश पहिला बॉल थोडस स्लिप आउट केलं होतं आतून बाहेर इन आउट आणि नक्कीच चेंडू हा जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव. एक डॉट बॉल पहिलाच बॉल डॉट. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढं प्रेशराइज होईल तो म्हणजे सीबीडी बेलापूर संघ. पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आतिश कडून चांगली चेंडूची फेकी होते. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू दिशा दिले आकृती लाईन वडका चेंडू जातो बॅकवर्ड डिस्कर लेगच्या डोक्यावरून स्काय किसिक षटकार. या षटकाराच्या साहाय्याने या सामन्याचं रंगचित्र समीकरण पूर्णपणे बदलून गेले. येणारे 4 चेंडू आणि तब्बल 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना असणारे सीबीडी बेलापूर वर्सेस खरवई सेकंड आउट सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक रोमांचक भरा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. थोडस खराब चेंडू फेकी केला आतिश आणि त्याच्यात समाचार घेत असताना फलंदाज पाहूया. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी थोडस तू मे पाणी पाजताना या फलंदाजाला नक्कीच फलंदाज इथं चला थर्ड अंपायर आपण पाहायचं. चला फलंदाज बाद आहे तर विनंती असेल आपण मैदानाबाहेर यायचं. जय. चला पहिला रिव्ह्यू शेवटचा रिव्ह्यू होता. रिव्ह्यू तुमचा समाप्त झाला. यानंतर सीबीडी बेलापूर संघ आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. कृपया याची नोंद घ्यायची. विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज कंपल्सरी विजयश्री घेण्यासाठी. चला येणारे 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. थोडस प्रेशराइज दोन्ही संघ. गोलंदाज प्रेशराइज असेल फलंदाज सुद्धा प्रेशर असेल या सामन्यात. कारण तर 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी सीबीडी बेलापूर संघाला. पाहूया आतिश गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत ठीक ठाक सही सलामत. परंतु पाहूया न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला असेल दिनेश तो आतिश. पुढील चेंडू आपण पाहतो
यावेळेला जबरदस्त चेंडू, गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेकी, थोडस निराश असेल फलंदाज स्वतःवर तो म्हणजे दिनेश. पाहावं लागेल, अजूनही मॅच आहे, गंमत आहे सामन्यामध्ये. आता येणारे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज, म्हणजे एखादा षटकार आणि एखादी दुहेरी धाव किंवा बॅक टू बॅक 2 चौकार व्हावे लागतील. फलंदाज दिनेशाला यावेळेला अतिश सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल, स्लो पण डिलिव्हरी, सेट ऑन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, थोडीशी आउटफील खराब, एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, थ्रो मात्र वेगवान आणि ते बॅट पोहोचवता फलंदाज नक्कीच पण आम्हाला सांगतात की बाद आहे. फलंदाज इथे बाद होते, थोडीशी खराब रनिंग बिटवीन द विकेट. यस डीजे, इथे विकेट पाहायला मिळतोय. सामन्याचा चॅम्पियन कोण असेल, या सामन्यात कोण जिंकेल या नक्कीच या चेंडूवर आपल्याला समजेल. एखादा 9 चेंडू फेकी केला त्यावर जर षटकार आला तर नक्कीच सामन्याचं समीकरण बदलू शकतं. एखादा वाईट चेंडू फेकी केला त्यानंतर जर एक षटकार घेतला तर या सामन्याचे समीकरण बदलू शकतं. सीबीडी बेलापूर संघाच्या बाजूने सामना जिंकू शकतो. परंतु पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. क्रिकेट हा असा खेळ, यात काहीही होऊ शकतं, पण सांगता येत नाही. परंतु प्रत्येक चेंडूला इथे महत्व देत असताना अतिश आतापर्यंत 5 चेंडूची समाप्ती केली. उर्वरित शेवटचा चेंडू, 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे पलसदरी वर्सेस बाराबाडा असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला आणि पलसदरी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारले. मला तर वाटते आमंत्रित केले बाराबाडा संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर आपणास विनंती असेल टीम बाराबाडा संघ आपण तयारीत राहायचं. हा सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. इथे जबरदस्त चेंडू, ब्रह्मास्त्राचा मारा, नक्कीच फर्निचर बिघडवलं जाते. ते शेवटच्या चेंडूवर विकेट पाहायला मिळते. इथे विजय होते टीम करवई संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. यस डीजे, थोडस मधुर असं गीत होऊन जाऊ द्या.